नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। कागदपत्रे पडताळणी संबंधित पाहूयात या व्हिडिओमध्ये कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्या पदांसाठी बोलवण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला काय अपडेट आलेली आहे ते समजेल। तर पहा, 16 डिसेंबर 2024 रोजी अपडेट प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना आवाहन करण्यात आलेलं आहे। यासोबतच उमेदवारांची लिस्ट देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्व माहिती जाणून घ्यायची आहे। उपरोक्त विषयास अनुसरून जलसंपदा विभागाअंतर्गतची भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील प्रतीक्षा यादीतील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी नियुक्तीबाबतची कार्यवाही परिमंडळ स्तरावर सुरू आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे अशा उमेदवारांमधून या ठिकाणी जी काही नियुक्ती आहे वेटिंग कॅन्डिडेटला या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि प्रतीक्षा यादीमधूनच उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ते करण्यात येत आहे आणि त्या निवड बाबतची जी काही कार्यवाही आहे ती परिमंडळ स्तरावर सुरू आहे। तर पहा, तरी सोबत दिलेल्या यादीमध्ये नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सद्यस्थितीतील माजी सैनिक कोट्यातील रिक्त पदे प्रतीक्षा यादीमधून भरण्यासाठी व प्राथमिक स्तरावर पात्र अपात्रता अजमावणीकरिता केवळ कागदपत्रे तपासणीसाठी ही दिनांक 19/12/2024 म्हणजे आज 18 तारीख आहे, 18 डिसेंबर, उद्या 19 डिसेंबर असणार आहे। 19/12/2024 रोजी सिंचन भवन सभागृह 5वा मजला, कोपरी कॉलनी, 12 बंगला रोड, ठाणे पूर्व या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ठीक सकाळी 10 वाजता न चुकता उपस्थित राहायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता। ठीक आहे। आता जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्याच्या दोन प्रती करायचे ते आहे, सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि सोबत जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते कॅरी आउट करून तुम्हाला 19/12 म्हणजे उद्या तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता न चुकता हजर राहायचं आहे। आता कोणते उमेदवार आहेत त्यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत। तर पहा, या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि सोबत जर जाताना तुम्हाला डीव्हीसाठी जाताना सदर जी काही कागदपत्रे आहेत ते पहा कशा पद्धतीने घेऊन जायचं आहे। सोबत दिलेली तपासणी सूची प्रती 2 प्रतीमध्ये भरून संबंधित मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित 2 प्रतीसह उपरोक्त ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। सदर पडताळणीस गैरहजर राहिलेल्या अथवा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या उमेदवारांस कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही। तसेच भविष्यात याबाबत या पदांकरिता कुठल्याही प्रकारचा दावा तुम्हाला देता येणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ज्या काही तुमची हरकती आहेत किंवा तुमचे काही आक्षेप आहेत, अपरिहार्य कारणास्तव एखाद्या उमेदवारास उपस्थित राहता येऊ शकत नसेल तर पहा, तुमच्यासाठी अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्हाला काही कारणास्तव तुम्ही डीव्हीसाठी जाता आलं नाही तुम्हाला तर पहा, तसे उमेदवाराने ईमेलद्वारे दिनांक 18/12/2024 म्हणजे आज रोजी 18/12/2024 पर्यंत पूर्व सूचना दिल्यास त्याबाबतची सत्यता पडताळून पाहिली जाईल व त्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येईल असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे। तर पहा, जर तुम्हाला काही उद्याच्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर रोजी काही तुमचं वैयक्तिक काम असेल, खाजगी काम असेल तर तुम्ही आज रोजी 18/12/2024 पर्यंत ईमेलद्वारे त्यांना कळवू शकता। ओके। याबाबत या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। तसेच उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व स्वसाक्षांकनासाठी घोषणापत्र सादर करायचं आहे। ओके। हे महत्त्वाची अपडेट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही जी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदासाठी असणार आहे। सोबतच लहान कुटुंब प्रमाणपत्र व साक्षांकनासाठीचे घोषणापत्र तुम्हाला सोबत जोडायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे। यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची ही लिस्ट आहे। पहा, या ठिकाणी प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांचे नाव आहेत, त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। डीव्हीकरिता तुम्हाला या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का चेक करायचा आहे। ठीक आहे। एकूण 20 उमेदवारांचे नाव आहेत। यामध्ये
सोबत जातेवेळी तुम्हाला हा जे काही घोषणापत्र आहे तो फिलअप करून जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी टिकमार्क करायचं आहे. जे आहे ते आहे या ठिकाणी आहे, होय किंवा नाही असं स्पष्टपणे लिहायचं आहे. ओके, सो हा फॉर्मॅट तुम्हाला झेरॉक्स प्रिंटआउट करून घ्यावं लागेल आणि कॅरी आउट करायचं आहे. ओके, सो प्रतिज्ञापत्र आहे, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी या ठिकाणी नमुना देण्यात आलेला आहे. तसंच नियम क्रमांक 4 देण्यात आले नमुना प्रतिज्ञापत्र लहान कुटुंबियाचं, ते सर्व माहिती तुम्हाला फिलअप करून विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ठीक आहे, सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे जे की मी तुमच्यासमोर या ठिकाणी शेअर केलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.